पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. काल आपण पाहिलं होतं की आपल्याला प्रकाशाचा अधिकारी व्हायचं असेल तर काय गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. तर पहिली गोष्ट आपल्याला आपल्यातला अंधकार दूर करायचा आहे. जेव्हा हा अंधकार दूर होईल तेव्हा आपल्याला प्रकाशाची वाट दिसू लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला या चंद्राच्या गुहेची रूपकाची कल्पना असं तुम्हाला सांगितलं की त्याच्याद्वारे आपल्याला पुढे जायचं आहे. परंतु पुढे जाताना आपण काल बघितलेले एक 4-5 गोष्टी होत्या की ह्याच्यावर आपला नक्की विषय होतो का, आपल्याला हे सगळं जमतंय का, आपण कुठे कमी पडतो. त्याच्यानंतर जसं आपण प्राथमिकचा अभ्यास शरीराच्या स्तरावर केला तरच त्याची जाणीव आपल्याला शरीर मनावर होते आणि अध्यात्माचा अनुभव पण येतो. परंतु जे काही प्रकाशाचं ज्ञान आपल्याला होतंय त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून घडतो का, म्हणजेच आपण जी साधना करतो त्या साधनेचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात जगत असताना करतो का, त्याचा अनुभव आपण घेतो का. अनुभव वेगळा आणि अनुभूती वेगळी. तर अनुभवाच्या स्तरावरून आपल्याला अनुभूतीच्या स्तरावर जायचे. मग ही अनुभूती कशी असेल तर कृती केल्यानंतर पंचज्ञानेंद्रिय मन बुद्धी याच्या पलीकडचा साधनेतला जो उच्च स्तरावरचा अनुभव येतो त्याला आध्यात्मिक अनुभूती अशी म्हणतात. त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय मन बुद्धी याच्या पलीकडे शरीराच्या स्तरावर अनुभव येतो त्याला शारीरिक अनुभूती म्हणतात. पंचज्ञानेंद्रिय मन बुद्धी याच्या पलीकडचा अनुभव मनाच्या स्तरावर त्याला मानसिक अनुभूती म्हणतात. असे अनुभूतीचे टप्पे आपल्याला या प्रकाशाच्या साधनेने येतील. मग त्याच्यासाठी आपण पहिल्या याच्यामध्ये धड्यामध्ये पाठामध्ये काय शिकलो तर आपल्याला आकुंचन व्यायाम त्याच्यामध्ये सांगितला होता. मग हा आकुंचन व्यायाम नक्की काय करतो याचा आपण कधी विचार केला. काल आपण बघितलेले 4 मुद्दे. त्याच्यामध्ये आपण शरीराच्या स्तरावर स्वतःला किती परावर्तित करण्याचा प्रयत्न करतो, किती आपण त्याच्यासाठी झिजतो, किती त्याच्यासाठी आपण स्वतःला वितळवून घेतो. आता वितळवणे म्हटलं की लोकांच्या मनामध्ये बरेच प्रश्न येतात. वितळवणे म्हणजे काय, तर काय नाही बाबा, एखादी वस्तू तिच्या मूळ स्वरूपातून परावर्तित होऊन दुसऱ्या स्वरूपामध्ये जाते. म्हणजे बघा आता थंडीचे दिवस आहेत, इतर वेळेला त्याचं मूळ स्वरूप आपण खोबरे तेलाचं घेतलं तर ते द्रव स्वरूपात राहतं, म्हणजे पातळ स्वरूपात. परंतु हेच खोबरेचं तेल थंडीमध्ये घट्ट होतं. पुन्हा आपण त्याला जर अग्नी दिला तर पुन्हा त्याचं मूळ स्वरूपामध्ये रूपांतर होतं, म्हणजे त्याचं बदललेलं स्वरूप पुन्हा मूळ स्वरूपामध्ये येतं. त्याप्रमाणे आपलं मूळ स्वरूप जे आहे ते ईश्वरी तत्वातलं आहे, म्हणजे आपण मूळ ईश्वर स्वरूप आहोत. मग ह्या ईश्वर स्वरूपातून आपल्याला पुन्हा ईश्वर स्वरूपाकडे जायचंय. तर मग आत्ता आपली स्थिती काय आहे तर खोबले तेलाप्रमाणे आपण आपलं ईश्वरी स्वरूप विसरलोय आणि आपल्याभोवती एक मायेचं आवरण तयार झालंय. मग हे मायेचं आवरण काय करते आपल्याला तर आपल्याला ते ईश्वरापासून दूर घेऊन जाते. मग ह्या ईश्वरापाशी जर आपल्याला परत जायचं असेल तर ती वितळण्याची जी प्रक्रिया जी मी त्याला अग्नी दिला की ते पुन्हा आपल्या मूळ आत्मस्वरूपाकडे जाणार आहे. आणि ह्या अग्नी कशाच्या रूपाने देतोय आता आपण तर प्राथमिक स्तरावर शरीर वितळणे म्हणजे 8 श्वसन प्रकार, ओंकाराची साधना, 4 वेळा प्राणायाम आणि ध्यान, ह्या सगळ्या घटकातून आपण आपल्याला परावर्तित करतोय, वितळवतोय. मग आता हे परावर्तित होणं आपल्याकडून किती घडतं याच्यावर आपल्याला विचार करायला सांगितलं. शरीराच्या स्तरावर मी किती स्वतःला परावर्तित करतो, मनाच्या स्तरावर मी किती परावर्तित करतो, आणि मग ह्या परावर्तनाचा जो अनुभव आहे ते परावर्तन आपल्याला एका आध्यात्मिक अनुभूतीकडे किंवा आध्यात्मिक जीवन म्हणजे हळूहळू आपल्या मूळ स्वरूपाकडे आपल्याला घेऊन जातं. मग ह्या मूळ स्वरूपामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या. ह्या पहिल्या पाठात आपण बघितल्या होत्या. तर त्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्या गोष्टींवर आपण पुन्हा पुन्हा येतो का. जसं प्राथमिकमध्ये आपण शिकलो होतो की बाबा साधनेचे जे 4 खांब आहेत आध्यात्मिक, त्या 4 खांबांची आपल्याला
उजळणी रोजच्या साधनेमध्ये होतात. साधना करत असताना 5 नियमांचा आपल्याकडे आपण वापर होतो का? एक तर पहिली गुप्तता, सातत्यता, उत्कटता. अशा प्रकारच्या सगळ्या पायऱ्या आपल्याकडे रोजच्या रोज जीवनातून होतात का? तर आपण सांगितलं होतं की याच्यावर ह्या 4-5 गोष्टींवर सर्वजण विचार करून ठेवा. तर ह्याच्यावर किती जणांचा विचार झालाय किंवा नाही ठीक आहे जरासं आमच्याकडनं हे कमी पडतं, इथे कमी होतं, असं कोणाकोणाला अनुभव आलाय का? सांगा, कोण सांगतंय? सांगा तरोडेताई, तुम्ही सांगा. हरे रोम गुरु. हरे रोम. बोला बोला. आवाज येतोय गुरुजी? हो येतो येतो, बोला. हा. मला असं होतं म्हणजे कंटिन्यू श्वसन प्रकार होतात पण मला ते शक्यतो ते ऑडिओ लावूनच हे करावं लागतं कारण माझे ते पूर्णपणे विश्रांती पाठ काय कधी कधी पूर्ण माझे विश्रांती पाठ म्हणून होतात पण कधी कधी अर्धे होतात अर्धे मग ते स्टॉप होतं मग पुढचं आठवावं लागतं परत मग म्हणावं लागतं असं होतंय. याचा अर्थ कसं होतं की आपण अजूनही मी सांगितलं तुम्हाला की आपण स्वतंत्र व्हायचे, कोणत्याही गोष्टीवर आपल्याला अवलंबून नाही राहायचं. म्हणजे आपल्याला थोडक्यात आजही काय बाबा की ॲडिओ, पण ॲडिओची मदत लागणं हे चुकीचं नाहीये, परंतु समजा ॲडिओ नसेल तर माझं काम अडलं नाही पाहिजे. होतात पण ते मागे पुढे होतं मग कधी काय आठवावं लागतं वेळ लागतो मग. म्हणजेच ना आपण काय केलं, स्वतःला वितळवताना कुठल्या तरी गोष्टीवर आपण अवलंबून राहिलो. हे अवलंबित्व आपल्याला काय करायचंय, पूर्णपणे काढून टाकायचंय. म्हणजे बघा, बाळ जेव्हा जन्माला येतं 7-8 महिने आपण काही विचार करत नाही, पण 10-11 महिन्यानंतर त्याला चालवायचा प्रयत्न केला जातो. त्याला ते 2 हात धरून हे करून ते चालतं, पण एकदा का चालायला लागलं त्याला पुन्हा आधार द्यावा लागतोय का? पण त्याच पद्धतीने आता आपण एकदा ह्या साधनेच्या मार्गावर समजा बालक आहोत आणि एकदा का आपण त्या मार्गावर चालायला शिकलो, म्हणजे काय केलं, आपण प्राथमिकचा कोर्स पूर्ण केला. आपली साधना चांगली व्हावी म्हणून आपल्याला मदतीसाठी त्याचे काही ॲडिओ दिले. म्हणजे काय दिलं बाबा, किंवा आवाजाच्या स्वरूपात तुम्हाला मदत होईल. आवाजाच्या स्वरूपात आपण त्याच्याशी जोडताना लवकर एकरूप होतो. त्याचं कारण काय असेल, आपण शोधलं का कोणी? का आपण त्या ॲडिओशी लवकर जमा होऊन जोडले जातो? शोधलं आपण कारण कधी? आणि ऑडिओ चालू असताना गुरुजी मला आपोआप पूर्ण पुढचं विश्रांतीपाठ पुढचं म्हणले जातो पण ऑडिओ नसल्यानंतर मध्ये स्टॉप होतं ते. हो बरोबर ना. म्हणजे काय होतं की एकाग्रता जी आहे आपली ती अजून थोडीशी कमी आहे, बरोबर. मग ही एकाग्रता आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जायची. मग त्याच्यासाठी आपल्याला काय महत्वाचं सांगितलं, तर अग्नी महत्वाचा सांगितलंय. मग अग्नी काय करतो, कोणत्याही गोष्टीला अग्नी त्याच्यामध्ये गेला तर मग अशी सांगितल्याप्रमाणे की तो ज्या वस्तूशी जातो त्या वस्तूला तो शक्ती पुरवतो. म्हणजे आपण श्वसन प्रकार करतो त्यावेळेला बघा आपल्याला अंग उष्ण होतं, घाम येतो. म्हणजे काय होतं, तर आपल्यातला अग्नी मुळात शरीरात आहेच, तो शरीराच्या बाहेर नाही. फक्त आपण श्वसन प्रकार केल्याने काय होतं, जागृती होती, अग्नीची जागृती होते. एकदा अग्नी जागृत झाला की पुढे काय करावं लागतं आपल्याला, त्याची जागृती तशीच ठेवायची तुम्हाला. म्हणजे बघा, व्यवहारात तुम्ही एखाद्या गोष्टीचा जाळ लावला, तुम्ही गॅस पेटवला किंवा जाळ केला तर त्याची ज्योत छोटी मोठी करणं आपल्या हातामध्ये. ज्या प्रकारचं अन्न शिजवायचं त्या प्रकारे ज्या प्रकारचा अग्नी लागतो त्या प्रमाणात आपण काय करतो, त्याला उष्णतेची तीव्रता तेवढी ठेवतो. जर उष्णता कमी ठेवली तर काय होतं, मग ते शिजायला वेळ लागतो. याच्या उलट तीच उष्णता खूप जोरात केली अपेक्षेपेक्षा जास्त, ते करपत. मग आता आपल्याला काय करायचंय, साधनाला जर आपल्या अग्नीची जागृती कमी होत असेल तर आपल्या प्रगतीला वेळ लागणार. याच्या उलट जर आपण खूप करायला गेलो समजलं आणि तर काय होणार,
तो अगदी अग्नी आपल्या शरीराला भाजून काढणार, म्हणजे साधनेचा योग्य परिणाम होण्याच्या ऐवजी संतुलन संतुलन पाहिजे. विपरीत परिणाम होणार. तर आपल्याला हे कमी पण ठेवायचं नाही आणि खूप वाढवायचं पण नाही. तर ते आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे संतुलनामध्ये जायचं. या संतुलनामध्ये ही प्रगती आपल्याला साधायची. हा. त्याच्यासाठी प्रकाशाचं अधिकारी या पदावर जेव्हा आपण आता पाव ठेवतोय, की कोणत्याही हा. गोष्टीचा अधिकार आपल्याला जर मिळवायचा आहे, तर हा. त्याच्यासाठी आपल्याला 7 गोष्टी या साधनेसाठी खूप आवश्यक सांगितलेल्या होत्या. हा. त्या ह्या पाठामध्ये शिकलो आपण. पहिल्या एक उजळणीच्या रूपामध्ये त्या घेऊया. काल सांगितल्याप्रमाणे तर कोणत्या 7 गोष्टी होत्या, कोण सांगेल? आहे आपण बघितल्या. अनुसंधानात राहणे, आपल्या म्हणजे वेळ झोपणे, म्हणजे निसर्ग नियमानुसार राहणे असं आहे. चला, पहिलं आहे अनुसंधान टिकवणं. तर निसर्ग नियमाचं आहे. हा. बरं, हे का अनुसंधान ठेवायचं? तर ह्याच्यातच आपल्या जीवनाची परिपूर्णता सांगितलेली आहे. हो. बघा, म्हणजे हा मुद्दा किती महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण शिकताना काय शिकलो होतो? सूर्यापासून तर अमिबापर्यंत सृष्टीतला जो जो घटक आहे, या सगळ्याची निर्मिती करणाऱ्यांच्यासाठी या नियमामध्ये ती निष्कलंकत्व, नियमितता आहे. हो. मग ती मी त्याचा घटक आहे, मी त्याप्रमाणे त्याचा अवलंब करतो का? हा. कारण काय होणार आहे, याचं अनुसंधान माझ्याकडनं टिकल्यानंतर माझ्यामध्ये ती परिपूर्णता येणार आहे. हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायला. मग उलटा अभ्यास काय करणार आपण? साधना करताना मी माझं साधनेमधलं असणाऱ्या नियमांचं अनुसंधान. मग नियम कोणते आहेत? तर निसर्गाचे नियम आहेत. मग निसर्गाचे नियम आपण जर समजून घेतले तर काय असतील ते? निसर्ग नियमाप्रमाणे सूर्योदयाच्या याच्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे. सूर्योदयाप्रमाणे चालायला पाहिजे, म्हणजे निसर्गाने जी व्यवस्था केली आहे त्याच्याप्रमाणे जर आपण वागलो तर त्या नियमाने आपलं जीवन आपोआप परिपूर्ण होणार आहे. मग आता किती निसर्ग नियमांचं पालन आपल्याकडनं घडतं आणि किती निसर्ग नियमांचं पालन आपल्याकडून घडत नाही, याचा पण आपल्याला आढावा घ्यावा लागेल. मग याची कारणं शोधावी लागतील. आढावा घेताना आपल्याला त्याची कारणं शोधावी. उदाहरणार्थ आपण सांगतो ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर आपल्याला खूप त्याचा फायदा होतो. बरोबर, सर्वांना माहिती आहे, कोणाला माहित नाही असं काहीच नाही. परंतु मी निसर्ग नियमाप्रमाणे उठतो का? आपापला शोधला आपण तर लक्षात येईल की ह्या नियमाचं पालन होतं. मग याच्या पाठीमागचं कारण शोधायला लागेल आपल्याला. तर कारण काय असू शकतं? बरोबर आहे तुमचं. महत्वाचं. मग याचं थोडंफार इकडे तिकडे होतंय, म्हणजे वातावरण इथल्या थंडीमुळे असं होतंय. थोडा उशीर होतो. सातत्य साधनेच आहे पण उशीर होतो तो. बरोबर आहे तुमचं. बरं, आता याच्यामध्ये शोध काय घ्यायचा? किंवा काय होतंय तर भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी आपण राहतो, त्या ठिकाणी भौगोलिकरित्या असणारं प्रत्येकाचं वातावरण वेगवेगळं आहे. त्याचा न कळत परिणाम तुमच्या सगळ्यांवर होतो. कसा होतोय? किंवा आता सांगितलं ताईंनी की थंडी असते, तर मग थंडीमध्ये काय ऋतू 3 आहेत: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. प्रामुख्याने बघितलं तर मग उपऋतू आपण तो विषय सोडू. पण उन्हाळ्यामध्ये कसं असतं, उष्णता खूप असते. मग आपल्याला उष्णता सहन होत नाही. मग आपण काय करतो? फॅन, AC या साधनांचा वापर करून जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतो. जसं त्या साधनावर तुम्ही अवलंबून राहिलात आणि जीवन सुसह्य केलं, अगदी त्याचप्रमाणे या साधनाद्वारेच आपल्याला कोणत्याही गोष्टीवर असणारं आपलं पूर्ण अवलंबित्व पूर्ण कमी करायचं. कमी करायचं म्हणण्यापेक्षा त्याला पूर्ण बंदच करायचं. आता पूर्ण बंद करणं एकदम शक्य आहे का? नाही. तर मला आठवतं मी साधारण 2 वर्षापूर्वी उत्तर भारतामध्ये 14-15 दिवसासाठी गेलो. त्यावेळेला प्रचंड उष्णता, नेमका मे महिना. मला आठवतं की पहिल्यांदा मी एवढ्या टेम्परेचरमध्ये राहिलो. तर हे टेम्परेचर मे महिन्यामध्ये साधारण 48° पर्यंत, जवळपास 48-49 असं. व त्यावेळी श्वसन प्रकार करत असताना आपल्याला आपल्यामध्ये बदल करून घ्यावा लागतो. कारण अंतर्गत उष्णता शरीरामध्ये पहिलीच आहे, त्याच्यामध्ये निसर्गाची उष्णता आहे आणि मला उष्णतेचं साधन करायचं. तर मला काय करावं लागेल? कधी विचार केला का तुम्ही? काय करावं लागेल आपल्याला? पहाटे लवकर प्राणायाम. प्राणायाम. त्यांनी सांगितलं पहाटे लवकर उठणं म्हणजे काय? परत सांगा. तुम्ही काय म्हटलं की उष्णता भरपूर होती ना? हो, बाह्य उष्णता खूप आहे, त्याच्यामध्ये सूर्याची पण उष्णता.
चंद्रनाडी चालू ठेवायची आपली, म्हणजे चंद्र त्याने शीतलता हा. आपली आता हे क्षेत्री हा शेतकरी हे प्राणायाम. हे तुम्ही साधनेच्या दृष्टीने सांगितलं, योगाच्या दृष्टीने सांगितलं. आपल्याला ब्रह्मविद्येची साधनं शिकायची तर आपल्याला काय करावं लागेल? तर हळदणकर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर उठायचं. सकाळी का उठायचं लवकर? तर जेव्हा सूर्याचा उदय होण्याच्या पूर्वीची स्थिती सांगितली आपण ब्राह्ममुहूर्ताची, यावेळचं वातावरण साधनेला खूप पोषक आहे. म्हणजे ते आध्यात्मिकदृष्ट्या पोषक आहे, भौगोलिकदृष्ट्या हवामानात त्या संपूर्ण सृष्टीतली उष्णता पण खूप कमी असते. त्यावेळेला ती उष्णता कमी असल्यामुळे शरीराची पण उष्णता कमी असते. आणि त्यावेळेला जर मी अग्नी जागृत केला तर तो योग्य दिशेने मला घेऊन जाणार. मग साधारण कुठला वेळ सांगतो आपण? ब्रह्ममुहूर्तामध्ये सांगतो की 4:30 ते 6 हा खरं खूप चांगला वेळ सांगितला. पण निसर्ग नियमाप्रमाणे मला तिथे अजून अर्धा तास मागे जाऊन जर समजा मी 4 ते 5:15 हा व्यायाम केला तर मला त्याचा खूप फायदा मिळतो. ब्रह्ममुहूर्ताचाही फायदा आहे. इथे निसर्ग नियमाचं आचरण आपण शिकतो. मग हे आचरण आपल्याला समजलं, याचा फायदा आपण स्वतःला करून घेतला. मग ह्याच्याने काय होतं की आपली साधना परिपूर्ण होणार. हीच वेळ मी चुकवली साधारण 7:30-8 वाजता, म्हणजे सूर्योदयानंतर हाच श्वसन प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार? विपरीत परिणाम. आम्हाला सांगितलं की आपण अति केलं, अति उष्णता शरीरांतर्गत वाढेल. मग त्यावेळेला प्रयत्नपूर्वक सांगितल्याप्रमाणे मला चंद्रनाडी चालू करता आली पाहिजे. आता ही चंद्रनाडी केव्हा चालू होईल आपली, असे शब्दांनी सांगून होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः अगोदर स्वतःला खूप प्रयत्न करून त्याच्यामध्ये आणलेलं असलं पाहिजे, तर तुम्हाला याचा अनुभव येईल, अन्यथा नाही. मग ह्या निसर्ग नियमांचं प्रत्येक गोष्टीतलं परिपालन मला शिकता आलं पाहिजे. हे अनुसंधान माझ्याकडनं घडतंय का? मग साधनेच्या आपण 2 अंगामध्ये सांगितलं की व्यष्टी आणि समष्टी साधनाच्या मार्गावर आपल्याला जर जायचंय तर आपल्याला आंतरिक आणि बाह्य ह्या ज्या दोन्ही व्यवस्था आहेत, या दोन्ही व्यवस्थांचं पालन आपल्याकडून घडलं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं तत्व आपल्याला सांगितलं की जीवनामध्ये असणारं प्रकृतीचा जो पूर्ण आविष्कार आहे तो आविष्कार आपल्याला समजून घ्यावा लागेल. मग सृष्टीतील जे अमरतत्व आहे ते अमरतत्व आधी मला समजून घ्यावं लागेल. कोणतंही अमरतत्व कोण सांगेल? पहिल्याच पाठातलं आहे. अजून आपल्या दुसऱ्या पाठाकडे वळलो नाही आपण. रिव्हिजन मध्ये हा भाग घेऊया, महत्वाचा थोडासा. आत्मा अमर आहे, आत्मा मानवी जीवन हे सातत्याने चालणार आहे, अखंड अखंडत्व. मानवी जीवन हेच सृष्टीच्या अमरतत्वाचा महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवायचं. मग आता मानवी जीवनाचा विचार केला तर आपल्या मनामध्ये पहिला विचार काय येतो की जन्मापासून मृत्यूपर्यंतचा भाग. ते एकतर जीवन आहेच आहे, परंतु जन्मापूर्वीही आपलं जीवन आहे आणि मृत्यूनंतरही आपलं जीवन आहे. ह्या अखंडत्वाला खरं समजून घ्यायचं. आणि ह्या अखंडत्वामध्ये एक महत्वाचा घटक कार्य करतो. तो घटक आहे आपल्यामध्ये असणारं सृजनशील तत्व. आता हे सृजनशील तत्व आपण समजून घेतलंय का? कारण बघा, मनुष्य नेहमी कुठली एक सवय निर्माण झाली की त्या सवयीप्रमाणे वागतो, म्हणजे त्या नियमामध्ये तो बद्ध होतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला गुरुजी, देह त्याग केल्यानंतर सृजनशील तत्व कसं चालू राहतं तेवढं समजवा ना. चला, चांगली गोष्ट आहे. चला, ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घेऊया आता. आपल्या अभ्यासात नाही पण शिकण्यासाठी. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी किती वयाच्या 21व्या वर्षी घेतली. आता ह्या वर्षी त्याला 750 वर्ष पूर्ण झाली. नाही, जन्माला झाली, सॉरी, समाधीला 729 वर्ष झाली. बघा, आता देहाविरहित चैतन्य त्यांचा अनुभूती आजही जे साधना करतात त्यांना त्या समाधी स्थळावर नाही तर आजूबाजूला पण अनुभूती येते. हे कोणचं तत्व आहे? तर हेच सृजनशील तत्व आहे. म्हणजे ते मृत्यूनंतर आपल्या पण बाबतीमध्ये बघा, बऱ्याच व्यक्ती, मग आपण सांगतो, कोण मला स्वप्नात आलं, कोणी कोणाला काय दृष्टांत दिला, ह्या गोष्टी घडतात. परंतु कसं होतं, आपल्या स्तरावर येणारा हा अनुभव खूप कमी आहे. साधकाच्या स्तरावर हा अनुभव खूप चांगल्या प्रमाणात. ज्ञानेश्वर माऊलींचं सगळ्यात मोठं, उत्कृष्ट, सर्वात उच्च उदाहरण ज्याला म्हणायचं, याच्यापेक्षा वेगळं नाही. आज 729 वर्षानंतरही त्यांची अनुभूती लोकांना येते. काय येते? तर अखंड जीवनाचा अनुभव आहे तो त्या समाधीतून प्रगट होणाऱ्या त्या सृजनशील तत्वातूनच होतो.
म्हणजे आत्ताच्या स्थितीला म्हणजे गुरुजी मला असं म्हणायचं होतं की म्हणजे त्यांचं आता सृजनशील तत्व ज्या ज्या काळात ज्या ज्या वेळी ज्या ज्या ऊर्जेची आवश्यकता असते त्या त्या वेळेला ते प्रगट होऊ शकतात. प्रगट होऊ शकतं. म्हणजे काय झालं, या सृजनशील तत्वावर त्यांची हुकूमत आहे देह नसताना सुद्धा. आपल्याकडे देह आहे, तर देह असताना या सृजनशील तत्वावर आपली हुकूमत आहे का? अगदी सोपं उदाहरण जर घेतलं आपण, काय आपल्याला जेव्हा आपण वागतोय तेव्हा आपल्या मनामध्ये कसं होतं की आपण आपल्या मनात जो विचार आला त्याच्याप्रमाणे आपली कृती होती. हे चूक का बरोबर? बरोबर. बरोबर. आता हे व्यवहाराच्या दृष्टीने बरोबर असलं तरी साधनेच्या दृष्टीने चूक आहे. मी मनाला खूप चांगलं गोडधोड खाण्याची इच्छा झाली, ती पूर्ण केली. याच्यातून प्राप्त होणारं सुख आहे हे किती वेळ टिकणार आहे? तो पदार्थ जोपर्यंत तुम्ही घेता, त्याचा उपभोग घेता, तोपर्यंत तुम्हाला आनंद वाटेल. पण तोच पदार्थ तुम्ही पुन्हा पुन्हा तोच खात राहिला तर काय होईल? त्याचा दुष्परिणाम आपल्याला अनुभवायला लागेल. बरोबर आहे. त्याच्याप्रमाणे ह्या सृजनशील तत्वातून आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी त्या सगळ्या घ्यायच्या, पण त्याचा अतिरेक पण आपल्याकडनं होऊ द्यायचा नाही. मी आपण सांगतो की साधना करताना सगळ्याचा समन्वय साधा आणि साधना करा. त्याच्यानंतर समजा आपल्याला काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्यातील सृजनशील तत्वाला आपल्याला प्रार्थना करता आली पाहिजे. कारण हे सृजनशील तत्व काय, तर आपल्या साधनेचा प्रेरणा स्रोत आहे. तिथून आपल्याला ती प्रेरणा येते. तू उठ, सकाळी 1.25 लिटर पाणी पी, 8 श्वसन प्रकार कर, त्याच्या अगोदर प्राणायाम कर, ओंकाराची साधना कर आणि ध्यानाची साधना कर. या स्मृतींची सवय हे सृजनशील तत्व लावते आपण. त्यामुळे त्या नियमाचा आपल्याला अवलंब करणं, जे चांगलं वाईट आहे त्याचा सर्वोत्कृष्ट जो भाग आहे त्याचा मध्य साधणं. म्हणजे एकदम बंद पडू द्यायची नाही, एकदम खूप सारखं खूप लक्ष द्यायचं, ह्याचा मध्य साधून मानवी जीवनामधली ज्या काही आपल्या व्यावहारिक गोष्टी त्या पूर्ण करता करता माझ्यातील मूळ स्वरूपाकडे मला जायचं हे लक्षात ठेवून आपल्याला ही साधना सातत्याने करायची. जसं आपण एखादा पदार्थ एकदा खाल्ला की त्याचा आनंद खूप चांगला मिळतो आणि मग आवड निर्माण होते, त्यातून पुन्हा पुन्हा तो पदार्थ आपल्याला खावासा वाटतो. अगदी त्याचप्रमाणे ह्या साधनेतून येणारा चांगला अनुभव आपल्या पाठीशी घ्यायचा आहे आणि पुन्हा पुन्हा ही साधना करून आपल्यातलं पूर्णत्व आपल्याला शोधायचं. म्हणून ह्या दुसऱ्या नियमांचं पालन झालं पाहिजे आणि ह्या सवयींचं रूपांतर हळूहळू आपल्याला स्मृतीमध्ये निर्माण करायचं. हा तिसरा भाग आहे. मग मूलतः आपलं जे सत्य स्वरूप आहे त्या सत्य स्वरूपाची ओळख करण्यासाठी ज्या ज्या सवयींनी, आता ह्या सवयींचा विचार केला तर आपल्या ज्या प्रकृतीच्या आहेत त्या नाही, तर आध्यात्मिक साधनेच्या सवयींची स्मृती निर्माण करायची. म्हणजे जिथे जाईल तिथे मला त्या अनुषंगाने विचार करून ही गोष्ट मला माझ्या साधनेमध्ये कशी बसवता येईल. ती एकदा का स्मृती निर्माण झाली की तुम्ही जिथे बसाल तिथे ती गोष्ट त्या साधनेशी आपोआप जोडली जाईल. कारण तसा विचार ती तुमची सृजनशील तत्वाचं शक्ती, ती तत्वाची शक्ती त्याला सातत्याने प्रेरणा देण्याचं काम करेल. ही प्रेरणा देताना ते काय करणार आहे, दुसरी गोष्ट की तुमच्यामध्ये जे जे म्हणजे काही सर बाह्य आणि आंतरिक व्यवस्थित सुसंगता ना, हा म्हणजे हो बाह्य आणि व्यवहाराची आंतरिक आपली व्यवस्थित साधना. हो बरोबर. मग ही सुसंगतता जर मागे पुढे झाली तर आपल्या साधनेचा परिणाम पण मागे पुढे होईल. तर त्याचा ती सुसंगतता आपल्याला साधायची आणि अभावात्मक कल्पना आपल्या ह्या सृजनशील तत्वाने जर दूर केल्या तर त्या पुन्हा आपल्यापर्यंत येऊ द्यायच्या नाही. कारण एकदा का तुम्ही चांगल्या स्मृती निर्माण केल्या तर अभावात्मक स्मृती त्या ठिकाणी येणारच नाही. असं आपल्याला या साधनेमध्ये हळूहळू काही काही वेळेला असं होतं त्या वातावरणात गेल्यावर थोडं का होईना ते आपण किती ठरवलं तरी त्याचा इफेक्ट होतोच. हो, इफेक्ट का होतो तर त्या साधनेच्या स्तरावर आपण तेवढे परिपूर्ण नाही म्हणून आपल्यावर होतो. मग परिपूर्ण एकदा झाला की तुम्ही त्या लोकांमध्ये मिसळलेल्या असताना सुद्धा तुम्ही तुमच्या अंतर आनंदाशी म्हणजे आंतरिक व्यवस्थेशी आतमध्ये इतके जुळलेले असणार की बाहेर ज्याला कळणार पण नाही की हा माणूस आत काय विचार करतो. तुम्ही त्या
जो काही ज्याच्यामध्ये तुम्ही गेलेला असाल, ज्या वातावरणात असाल, मग कुठं लग्नामध्ये आहोत, इतर कुठल्या कार्यक्रमात, आपण बाहेरच्या दृष्टिकोनात बघत असतो तरी आपली आंतरिक व्यवस्था मात्र ईश्वराशी जोडली गेलेलीच असणार. आपल्या सगळ्यांचं तसं होण्याचं कारणच ते आहे की आपण पूर्ण प्रकाशापर्यंत नाही पोहोचला. पूर्ण प्रकाशापर्यंत आपल्याला पोहोचलं. आणि या सगळ्या ज्या गोष्टींचं सकारात्मक अंशाचं एकत्रीकरण जेव्हा परिपूर्णपणे आपल्याकडे होईल, तेव्हा काही कालांतराने आपल्या असणाऱ्या सर्व वाईट सवयी, अभावात्मक कल्पना ह्या हळूहळू पूर्णपणे नाहीशा होतील. पण याच्यासाठी खूप कालावधी जाणार. मग आता आपण आपलं परीक्षण करताना मागे यायचं की मी साधना सुरू केलेलं वर्ष मोजताना म्हणून मी त्याच्यातून जे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जे काही करत आलो त्याच्यामध्ये माझ्यामधल्या परिवर्तनाचा आढावा मला घेता आला पाहिजे. मग या परिवर्तनाचा आढावा किती समग्रपणे पुढे जातो त्याचा शोध मला घ्यावा लागेल. आणि एकदा का मी हा शोध घेतला की मग जिथे जिथे अभावात्मक शिल्लक आहे ते हळूहळू आपण कमी करायला याच सृजनशील तत्वाचा आधार घेऊन आणखी पुढे येऊन मग पुढच्या टप्प्यामध्ये काय शिकायचं, ज्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींचा परिणाम जो माझ्यावर झाला आहे तो कशाचा आहे, तर माझ्या जीवनात जी प्रकृती आहे, मग प्रकृती कशी आहे तर अष्टविध आपण सांगितलं किंवा पंचमहातत्व सत्व रजतम या 8 घटकांपासून. पंचतत्व कुठली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, आणि सत्व, रज आणि तम अशी ज्याला प्रकृती आपण अष्टविधा सांगतो. तर ह्या अष्टविधा प्रकृतीतून मला त्याच्यातलं ईश्वरी तत्व शोधायचं, त्या पूर्णत्वाचा आविष्कार मला शोधायचा आहे. कारण ज्या स्मृती मी निर्माण केल्या त्या मला ठामपणेच ठेवायचं, ज्या परमेश्वराच्या सृजनशील तत्वाशी मला जोडायचं, त्याच्यात आणि याच्यात माझ्यात पूर्णपणे विलीन होऊन जायचं, एकरूप होऊन जायचं. ही एकरूपता मला काय करणार आहे तर चांगल्या जीवनाकडे घेऊन जाणार. आणि मग याचा जो परिणाम आहे तो परिणाम काय असणार आहे तर तो परिणाम असा असणार आहे की आपल्याला निष्कलंकत्व प्राप्त होणार. आता हे निष्कलंकत्व म्हणजे काय, तर व्यावहारिक दृष्टीने आपण काय म्हणतो, एखाद्यावर कुठलाही आरोप झालेला नाही, कुठल्याही वाईट गोष्टींचा त्याच्यावर आरोप नाही, असं मनुष्य त्याला निष्कलंक म्हणतो. पण साधनेचं निष्कलंकत्व म्हणजे काय तर निसर्ग नियमांचं पालन करून माझ्यातल्या ईश्वरी तत्वाचा शोध घेण्याचा प्रवास परिपूर्णत्वाला घेऊन जा, हे झालं आपल्या जीवनाचं निष्कलंकत्व. मग आता हे निष्कलंकत्व जर सिद्ध करायचं असेल आपल्याला तर पहिल्यांदा पूर्णपणे शुद्ध झालं पाहिजे. मग शरीर शुद्ध, मन शुद्ध. आणि या शुद्ध ठिकाणी तुमच्यामध्ये जो काही देवत्वाचा, ईश्वरत्वाचा भाव निर्माण होतो, तो ईश्वरत्वाचा भाव आपल्यामध्ये पूर्णपणे दिसण्याचा भाग आहे, तो आपल्यामध्ये येणार आहे की माझ्यामध्ये हे ईश्वरी तत्व जे आहे, जे कार्यरत आहे, त्या कार्यरत्वाचा भाग आपल्याला निष्कलंकत्वाकडे घेऊन जाणार. मग आपण श्वसन प्रकार करताना किती शुद्ध पद्धतीने करतो हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जितकं मी हे शुद्ध करणार साधना तितकं माझ्यामध्ये निष्कलंकत्व, शुद्धता प्राप्त होणार. मग मी श्वसन प्रकार करत असताना अगदी अचूकपणे जास्तीत जास्त करायचा. हे दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे, काही सेकंद मी थांबतो आणि दीर्घ श्वास मी सोडतो. याच्यामध्ये घडणाऱ्या प्रक्रियेकडं सूक्ष्मत्वाने लक्ष देणं. मग हे लक्ष दिलं की काय होतं, शरीरात मनात असणं म्हणजे विचार अशुद्ध, शरीरामधली असलेली अशुद्धता म्हणजे एखाद्या रोगाचं आपल्या शरीरामध्ये झालेलं येऊन शरीरामध्ये थांबलाय समजा असं, तो हळूहळू दूर होतो का, मन शुद्ध होतं का, ह्या स्थितीकडे मी हळूहळू जातो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी अव्यवस्थितपणा आहे तो हळूहळू या साधनेतनं काय की व्यवस्थेमध्ये आपण यायचं. मग योग्य विश्रांती घेतो का, योग्य वेळेत, म्हणजे साधना जर नियमित करायची असेल त्याला किती सूक्ष्म घटकांचा विचार आहे. रोज एकच ठराविक वेळ धरली, एक ठराविक एकच जागा धरली, अशा गोष्टी नाही तर मी आज 6ला केली, उद्या 7ला केली, परवा 5ला केली, असं न होता रोज दैनंदिन एकच वेळ ठरवली आपण, त्याच वेळेला रोज साधना करायला लावली तर त्याचा परिणाम आणखी खूप लवकर चांगला होताना दिसतो. आणि हळूहळू आपण त्या निष्कलंकत्वाकडे हळू जातो. मग अशा 5 तत्वांचं समजून घेताना मी साधना करताना याचा उपयोग माझ्या साधनेत करतोय का,
आणि प्रकाश याचा सारखा आपल्याकडनं जो उल्लेख होतो, खरोखर त्या प्रकाशाचं संपूर्ण रूप मला समजून येतंय का? नाहीतर मी फक्त म्हणतो मी प्रकाश बघितला, मला प्रकाशाचा अनुभव आला, पण खरोखर अनुभवाच्या स्तरावर मी त्याचा किती फायदा घेतलेला? कारण जीवनामध्ये प्रकाशच आपल्याला काय करते, पूर्णत्वाकडे घेऊन जाते. मग हे पूर्णत्व मी किती समजून घेतलंय? जर हे पूर्णत्व मी जर समजून घेण्याचा तेवढा प्रयत्न केला नाही तर मला खरंच गुरुजी, ज्ञान. प्रकाश अनुभवण्याचे विविध विविध प्रकारे अनुभव येऊ शकतो ना प्रकाशाचा. प्रत्येक प्रकृतीला निराळाच येणार आहे, हं. परंतु हा अनुभव समजून घेताना तो परिपूर्ण येईल का? तर जे ज्ञान होतं ते ज्ञान कृतीच्या स्तरावर झालं पाहिजे. म्हणजे कृतीतनं काय होतं, आपण सांगितलं अनुभव येतो, तर ती कृती जेवढी चांगली तितका अनुभव चांगला. कारण ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केवळ आणि केवळ प्रकाश म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे प्रकाश, हे दोन्ही एकमेकाला समांतर शब्द आहेत. म्हणजे बघा, आपण विचार करूया, 8 श्वसन प्रकार शिकलो आपण, जेव्हा अगदी नवीन शिकलो. मग गुरुजी, याच्यामध्ये अग्नीचं काही येतं का मध्ये? प्रकाश आणि ज्ञान, ज्ञानाच्या याच्यात अग्नीचा काय संदर्भ होईल? अग्नी काय करतो, तुम्हाला कृतीला करण्यासाठी प्रोत्साहित करतो. म्हणजे श्वास आत घेतला, श्वासाबरोबर काय करतो, अग्नीची निर्मिती तो आपोआप करतो. म्हणजे तो मुळात आहे जागेवर, तो काय नवीन तुम्ही निर्माण केलेला नाही, पण तुम्ही त्याला दिशा द्यायचं काम केलं. म्हणजे काय केलं, जागृत केलं. आता ही जागरूकता कोणत्या दिशेला आहे? तर ही ऊर्ध्व दिशेला. ऊर्ध्व दिशेला झालंच, पण ही जागरूकता तुम्हाला तुमच्यातील निष्कलंकत्वाकडे घेऊन जाण्यासाठी तुम्ही करताय. मग हे निष्कलंकत्व तुम्हाला काय करणार आहे, तर परिपूर्णत्वाकडे घेऊन जाणार आहे. आता हे परिपूर्ण परत मागे आलो आपण, तर कशाने प्राप्त होईल आपल्याला? नियमित साधनेमुळे. नियमित साधनेमुळे. म्हणजे कसे सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत याचा आपण विचार करू शकतो. मग हे परिपूर्णत्व आपल्याला लक्षात ठेवायचं. हे सगळे नियम आहेत आपल्या साधना करण्याच्या, प्रकाशाच्या मार्गावर जायचं असेल. आता जे जीवन आहे त्या जीवनाला पुढचा मुद्दा 7वा शेवटचा, की जो प्रकाश, जीवन म्हणजेच प्रकाश. बघ, आपण व्यावहारिक एखादी गोष्ट शिकताना आपल्याला जी गोष्ट माहीत नाही त्या ठिकाणी आपल्याला जायची वेळ आली तर आपल्या शरीराची, मनाची स्थिती कशी असते, कोण सांगेल? एखादी गोष्ट माहीत नाही तुम्हाला, ती करायची त्या ठिकाणी. गुरुजी, परत एकदा सांगा ना. एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नाही, ती गोष्ट तुम्हाच्यावर करण्याची वेळ आली, व्यवहारातली साधारण, ती करायला जाताना तुमच्या शरीराची, मनाची स्थिती कशी असते? आपण ती गोष्ट आधी समजून घेतो आणि मानसिकरित्या आपण स्वतःला तयार करतो त्या गोष्टीसाठी. करायला गेलं तर आपला अनुभव काय येतो, मनामध्ये एक अनामिक भीती असते, हे मला जमेल का, तिथे गेल्यानंतर काय, त्याला काय करावं लागेल, द्विधा स्थिती असते. पण एकदा तिथे तुम्ही गेलात, तिथे तुम्ही जाऊन चौकशीच्या काउंटरवर गेलात, उदाहरणार्थ बँकेत गेला आणि नवीन खातं उघडायचं, आपल्याला काहीच माहिती नाही. तिथे सांगतात ते बँकेत तुम्ही गेला, एक फॉर्म भरा, त्याला तुमचा फोटो लावा आणि मग त्याच्यामध्ये एक चलन दिलं जातं. मग अमुक अमुक म्हणजे पैसे. आपल्याला ते एक प्रकारे अनामिक हे असतं, हो. म्हणजे धडधड असते, आपण काय पूर्ण करतोय की काय करतोय असं. आणि ते अनुभव घेताना आपल्याला एक प्रकारची आतमध्ये हे असते, ते आपल्याला धडधड मनाची अस्थिरता असते त्याच्यामध्ये. आणि एकदा का तुम्ही हे सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि ते तुमची गोष्ट पूर्ण झाली की मग मनामध्ये जी भावना निर्माण होते, कशी भावना निर्माण होते, अरे हा मला काही माहित दीर्घ नाही. श्वासाचं काय सांगितलं ते मगाशी? श्वास आपण घेतो आणि नियमितपणे दीर्घ श्वास घ्यायचा, असा विषय झालेला आहे तो, की म्हणजे श्वास तुम्ही श्वास घेऊन थोडं आतल्या आत हे करायचं, म्हणजे कुंभक राहून असं काहीतरी सांगितलं. नाही, श्वास घेताना आपण दीर्घ श्वास आत घेतला, काही सेकंद आपण थांबतो, म्हणजे तो कुंभक झाला, आणि पुन्हा श्वास सोडला. ही प्रक्रिया योग्य आहे. पण बऱ्याच वेळा आपण कसं घेतो, श्वास घेतो आणि सोडतो, पण तो मधला थांबण्याचा जो बिंदू आहे, त्या थांबण्याच्या बिंदूचा सुद्धा अनुभव आपल्याला साधना करताना प्रत्येक क्षणाला आला पाहिजे. म्हणजे मी आता श्वास घेतला आणि हा सेकंद जो थांबलो त्याचा पण अनुभूती घेऊन मग मी श्वास सोडणार आहे, हे जे क्रम आहे तो क्रम आपल्याला लक्षात आला पाहिजे. नाही, लक्षात आता हे तुम्ही सांगितल्यापासून कसं तुम्ही सूक्ष्म जाणीव हा जो प्रकार सांगितला की नाही,
तो आम्ही खरोखर थोडंफार म्हणजे खरोखर आता लक्षात यायला लागले की गोष्टी थोड्या थोड्या म्हणजे सूक्ष्म जाणीव हा जो शब्द तुम्ही सांगितला विस्तृतपणे पहिला 2-3 क्लासमध्ये खूप सुंदर सांगितलेला सर तो. आणि बरं. त्यामुळे त्याचं थोडं 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 अनुभव यायला लागलेत. म्हणजे उच्छ्वास केल्यानंतर जे रिलॅक्सेशन येतं की नाही प्रचंड असतं बघा, प्रचंड निगेटिव्हिटी जाते अशी जाणीव होते. म्हणजे प्रचंड आहे, प्रचंड आहे सर. म्हणजेच ना खरी आहे. सवयींनी खूप खूप कृतज्ञ. सवयींनी ह्या स्मृती आपण आपल्यामध्ये निर्माण करतोय. म्हणजे काय केलं आपण त्या गोष्टीकडे बारीक बारीक लक्ष द्यायला लागलो आणि तसा अनुभव आपल्याला यायला लागला. पण याच्यापूर्वी पण तो अनुभव त्या ठिकाणी होता, पण त्याची जाणीव आपल्याला नव्हती. सवयींनी आपण ती जाणीव होय होय आपल्यामध्ये होय. निर्माण करतो. याच्या मागचं शास्त्र हे. आता जीवन म्हणजेच प्रकाश आहे ना, तसंच आहे की व्यवहारातलं काम माहीत नाही करताना जी द्विधा स्थिती आहे, म्हणजे आपण प्राथमिक शिकत असताना मनामध्ये एक उत्सुकता होती, ह्या श्वसन प्रकारामध्ये काय होणार आहे, त्या श्वसन प्रकारामध्ये काय होणार, असे 8 प्रकार शिकलो आणि मग आपल्याला जाणवलं, अरे 8 श्वसन प्रकार केल्यानंतर शरीरामध्ये शुद्धता येते. कशाने येते? तर ऑक्सिजनाद्वारे आपल्याला प्राणशक्ती जास्त मिळते. मग आपली कार्यशक्ती वाढते. आपल्याला कमी कामामध्ये, श्रमामध्ये जो काही बाबा विश्रांती घेण्याची स्थिती निर्माण होती, ती आता लागत नाही. हा परिणाम जो होतो आपण कशाने शोधलाय? तर ह्या केलेल्या श्वसन प्रकारामध्ये शरीर आपण त्या ठिकाणी झिजवलं, वितळवलं आणि मग अनुभव यायला लागला. हे 7 भाग आपण खूप महत्त्वाचे शिकलो आणि आपल्या अग्नीच्या जागृतीला तेवत ठेवण्यासाठी आपल्याला या श्वसन प्रकारांची मदत होते. हे आपण सगळं या पाठामध्ये शिकलो आणि हळूहळू आपल्याला प्रकाशाच्या मार्गावर पुढे जायचं आणि त्या प्रकाशाचं अधिकारी व्हायचं. प्राथमिकला आपण काय म्हणतो, साधक म्हणायचो. आता अधिकार तो आपल्या सगळ्याला अधिकारी म्हणजे काय, तर त्या अधिकाराचं जाणणं सगळं या अर्थाने इथे आपल्याला घ्यायचं. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक कृती करायला सांगितली होती. कोणती कृती सांगितली होती? तर आपल्याला दक्षिणेकडे उत्तरेकडे पाय डोकं करून झोपायचं. दक्षिणेला डोकं, उत्तरेला पाय. आणि मग तशा कृतीमध्ये मनामध्ये जे विचार येतात त्या सर्वांचं निरीक्षण करायला सांगितलं. ते निरीक्षण जर आपण कृती करून केलं असेल तर मग मनामधल्या येणाऱ्या विचारांचा आपल्याला अभ्यास करता यायला लागेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला समजा भीतीचे, अनामिक त्रासाचे विचार जर येत असतील तर मग धैर्याचा अभ्यास करायला सांगितला होता. आणि जर विचार येत नसतील तर पुढच्या मार्गावर अधिक निष्ठेने चालण्याचा संकल्प. गुरुजी त्यावेळेला आपण हात पोटावरती हो, ठेवायचे आपल्या असतात ना? विश्रांती स्थानाप्रमाणेच. हा, हा. तर अधनं-मधनं हा प्रयोग आपण करायचा पुन्हा पुन्हा, की समजा मग आपल्याला जागेवर येताना असं जर वाटलं आपल्याला तर ते हात आपलं पोटावर कधी ठेवायचे गुरुजी? डावा हात नाभिस्थान आणि उजवा हात त्याच्या खाली. कधी ठेवायचे ते? शरीर पूर्णपणे सैल सोडायचं. ठेवायचं म्हणजे हे आपण रात्री झोपताना आपले काय करायचं, उत्तरेकडं पाय करायचे, दक्षिणेला डोकं करायचं. हा साधा अभ्यास म्हणून करायला सांगितलं. याच्यात कोणतं आसन नाही, काही नाही. फक्त शरीर रिलॅक्स करताना काय विचार मनामध्ये येतात त्या विचारांचं आपल्याला केवळ आणि केवळ निरीक्षण करायचं. आणि मग हा विचार एकदा परिपक्व झाला की निश्चयाने श्रद्धापूर्वक या गोष्टीचा पाठपुरावा आपल्याला पुढे करायला सांगितला त्यांनी. कारण साधनेमध्ये अडथळे हे तुमच्या येणार आहेत याची जाणीव तुम्हाला या एका अभ्यासातून होणार आहे. मग ते कसे दूर करायचे त्याच्यासाठी हा अभ्यास दिलेला आहे. आणि या पाठात आपण आणखी काय सुटलो, की प्रकाश हेच जीवन हे आपलं मुख्य लक्ष ठेवून या साधनेचा आपल्याला पूर्णपणे पहिला शब्दांच्या स्तरावरचा अभ्यास, मग दुसरा अनुभवाच्या स्तरावरचा अभ्यास आणि खरोखर आपल्यातलं ईश्वरी तत्त्व जे आहे ते तत्त्व जागृत करण्याची प्राथमिक पायरी आपण पूर्ण करण्याचा अभ्यास. आणि हा प्रकाश हळूहळू आपल्याबरोबर संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्याचा संकल्प आपल्याला, की या संपूर्ण पृथ्वीवर जो काही आपल्याला स्वर्ग म्हणतो निर्माण करायचा, त्याची ही पहिली पायरी. सर्वत्र प्रकाश होऊ दे, प्रकाश होऊ दे, प्रकाश होऊ दे असं आपण म्हणतो. पण याचा सूक्ष्म परिणाम काय, याचा विचार कधी केला आपण? केलाय कोणी? येईल सांगता कोणाला जवळपास? कसला विचार सर? प्रश्न पुन्हा विचारा.
प्रकाशाचा आपण जो विचार करतोय ना, की ज्याचं ज्ञान मला झालं, शब्दाच्या स्तरावर आपण म्हणतो प्रकाश प्रकाश प्रकाश, सगळीकडे प्रकाश आहे. पण खरोखर त्याचा अनुभव जो येतो तो कसा येतो याच्यावर कधी आपण विचार केलाय का? आपण सांगतो ना सर्वत्र प्रकाश अनुभवण्याचं कुठल्या पातळीवर, शारीरिक, मानसिक या आध्यात्मिक कोणत्या पातळीवर? कोणत्याही स्तरावर घ्या तुम्ही, अनुभव हा कोणत्याही स्तरावर आला तरी तो अनुभवच आहे. पण सर्वत्र प्रकाश पोहोचू दे आपण असं म्हणतो की नाही, तर त्याचा अनुभव कसा असेल? मी श्वास घेतला, म्हणजे आपल्या शरीरात शारीरिक स्तरावर म्हणलं तर म्हणजे आपलं आरोग्य लाभतं त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं. बरोबर सांगितलं. आता आरोग्य लाभतं याच्या मागचा जो सूक्ष्म परिणाम काय आहे, तर शास्त्र काय सांगतं? दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वासातनं प्राणशक्ती आत आली, प्राणशक्तीने शक्ती तुम्हाला पुरवली, हळूहळू तुम्हाला निरोगी केलं. हा सूक्ष्मातला परिणाम आहे. पण शब्दातून मी समजून घेताना त्या गोष्टीकडे माझं लक्ष असलं पाहिजे की माझ्यामध्ये जे आरोग्य प्राप्त होते त्याचा परिणाम या श्वासाचा आहे. हा, हे आता सांगा. सर मी सांगू? सांगा. आता हे आपण प्राणायाम किंवा हे श्वसन प्रकारामध्ये जो आपण उच्छवास करतो, हा आपला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो आपल्यात जातो, पण तोच कार्बन डायऑक्साईड सजीव सृष्टी किंवा वनस्पती जी आहे त्यांना तो पूरक असतो. तो बरोबर ना. एकाला उपयोगात नसणारी गोष्टी सृष्टीमधल्या दुसऱ्या घटकाला उपयोगी आहे, हे एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान. म्हणजे त्याच प्रकाराने आपण सृष्टीशी बांधले गेलेलो आहे एकमेकांशी. हो, पण परिणाम शोधताना सूक्ष्मातनं कसा शोधायचा? की मी म्हणतो मनातून प्रकाश होऊ दे, तर महत्त्वाची गोष्ट आहे की प्रकाश होऊ दे म्हणजे त्यालाही त्या गोष्टीचं ज्ञान होऊ दे. हळूहळू आज मला झालंय, उद्या त्या दुसऱ्या घटकाला होऊ दे, मग तो मनुष्य असेल, इतर प्राणी असेल. हळूहळू आपल्याला ज्ञानाच्या मार्गाचं ज्ञान आणि प्रकाश, आणि याच्यासाठी 7 तत्वांचा अभ्यास. आता ही 7 तत्व आहे, त्यातलं आपण पहिल्या पाठामध्ये कोणचं बघितलं होतं? आकाश विश्वाचं तत्व आपण पूर्णपणे बघितलं. तर आकाश विश्वापासून बाकीच्या सर्व तत्वांचा उगम झालेला आहे. इतकं हे व्यापक आकाश विश्व आहे, आणि या आकाश विश्वावर संपूर्णपणे आध्यात्मिक अस्तित्व आहे. ते अस्तित्व आपण शिकलो ते किती व्यापक आहे. मग आता या आत्मज्ञानाच्या मार्गावरची ही जी पहिली पायरी आहे, ती पहिली पायरी कोणती आहे? तर साधनेविषयी असणारी योग्य जाणीव. ही योग्य जाणीव आपली जेवढी जेवढी विकसित होईल तेवढी तेवढी साधना आपली परिपूर्ण होत जाणार आहे. मग या परिपूर्णतेसाठी आपल्याला योग्य मार्गाने चाललं पाहिजे. कारण शेवटच्या पॅरेग्राफमधल्या शेवटच्या पानावर असं म्हटलेलं बघा, आत्मज्ञानाच्या मार्गावर योग्य जाणीव ही पहिली पायरी आहे. तिच्याशिवाय आपण या मार्गावर वाटचाल करू शकणार नाही. म्हणजे योग्य जाणीव हा शब्द खूप महत्त्वाचा. याच्या अभावी अनेक प्रकारे आपली दिशाभूल होऊ शकते व आपण चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. पण जेव्हा ही चूक समजून येते, म्हणजेच काहीतरी योग्य जाणीव प्राप्त होते, तेव्हा आपल्याला कळून चुकते की सूर्यप्रकाश शोधण्यासाठी अंधारी भुयारात खोल जात होतो. एखादा नदीच्या पुरात सापडलेला माणूस नदीच्या किनाऱ्याला लागण्यासाठी नेटाने प्रयत्न करतो, आरडाओरडा करतो, मदत मागतो, स्वतःला वाचविण्याचे सर्व प्रयत्न करतो. प्रयत्न करता करता थकून जातो, त्यामुळे त्याचे हातपाय मारणे बंद पडते, थोडी विश्रांती घेतो. अशा अवस्थेत तो प्रवाहाबरोबर वाहतो. तेव्हा त्याला जाणीव होते की अरे, इतका वेळ आपण जी धडपड करत होतो ती व्यर्थ होती. आपण प्रवाहाच्या विरुद्ध धडपड करत होतो, आणि मग थोड्याशा श्रमातच तो किनारा गाठतो. आता अगोदर त्याने जी धडपड केली ती चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याला किनारा गाठता आला नाही, पण थोड्या विश्रांतीनंतर म्हणजे ज्ञान झालं त्या ठिकाणी, त्या ज्ञानातून योग्य दिशेने प्रयत्न केले, आणि मग तो त्या पृथ्वीच्या ठिकाणी योग्य मार्गाने किनाऱ्यावर पोहोचला. हेच जीवनाचं उदाहरण आहे आपल्याला. ह्याच उदाहरणातून की साधना करताना जर मी इतस्ततः सारखा भटकत राहिलो, हे चांगलं ते चांगलं ते चांगलं हे शोधत राहिलो, तर मुख्यप्रमाणे साधनेच्या परिपूर्णत्वाकडे जाण्यासाठी आपल्याला वेळ लागेल. आपण भटकत राहू. इथं आपल्याला साधनेमध्ये दिलेलं काय बाबा, एक इशारा आहे किंवा योग्य दिशेने प्रयत्न करा. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यापेक्षा प्रवाहाबरोबर जाणे कितीतरी सोपे आहे.
म्हणजेच योग्य जाणीव आपल्यामध्ये निर्माण होईल आणि ही योग्य जाणीव आपल्याला साधनेच्या परिपूर्णत्वाकडे घेऊन जाईल. असा हा पहिला परिपूर्ण पाठ आपण संपूर्णपणे पुन्हा एकदा थोडक्यामध्ये उजळणी करून घेतली. आता याच्यामध्ये कृतीच्या स्तरावरचे घटक कुठले आहेत तर तुम्हाला अग्निजागृती तेव्हा सांगितलं होतं की आपली प्रकृती कशी आहे त्या प्रमाणात करायचं आहे. आता थंडीचे दिवस आहेत, या दिवसात तुम्ही हा अग्निजागृतीचा प्रकार जर केला तर तुम्हाला त्याचा परिणाम खूप चांगला मिळेल. कारण आता शरीरामध्ये अग्नी हा कमी झालेला असतो थंडीमुळे. हा अग्नी जागृत होण्याचं काम ह्या दिवसात होतं. परंतु आपली प्रकृती कोणती आहे, उष्ण आहे, शीत आहे, हे समजून हा प्रकार करायचा. हा प्रकार 1 तासामध्ये 10 वेळा तासाने असं तुम्हाला करायचं असं सांगितलं. परंतु आपल्या प्रकृतीला अनुसरून हा श्वसन प्रकार आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर नुसता करायचा नाही तर त्याचे होणारे परिणाम अनुभवून त्याच्यामध्ये कमी जास्तपणा करण्याचं ज्ञान याच्यातून आपल्याला शिकायचं. असा हा श्वसन प्रकार केल्यानंतर मानसिक स्तरावर आपल्याला श्वसन प्रकार करण्यासाठी सातत्याने उद्युक्त करायचं. काल आपण थोडं बघितलं तेव्हा काय करता येईल की अजून आम्हाला त्याचं जमत नाही. मग आता हे न जमणं म्हणजे काय तर आपले प्रयत्न कमी पडणं साधनेच्या दृष्टिकोनात. वैयक्तिक नाही, त्यांनी विचारला होता प्रश्न म्हणून त्यांचं नाव, पण हाच प्रश्न इतर आपल्या साधकांच्या मनात पण असतो. याचं कारण सांगतो की ह्याचा सराव आपल्याकडनं नियमितपणे होत नाही. हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण. जर आपण शरीराच्या स्तरावर हा श्वसन प्रकार अगदी एकाग्रतेने केला तर मनाच्या स्तरावर करताना फार अडचणी येत नाही. अडचणी काय येत नाही तर तुम्हाला शरीराच्या स्तरावर काहीही करायचं नाही. या श्वसन प्रकारामध्ये शरीर पूर्णपणे शांत आहे पण मनाची सक्रियता 100% आहे. जर मी शरीराच्या स्तरावर एकाग्रतेने करत असेल त्यातल्या बारीक 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 ज्या कृती आहेत त्या क्रमाने फक्त आठवत जायचे आणि ते आठवण्याशी त्याला पूर्णपणे एकरूप करायचे. मी ध्यानाच्या स्थितीला बसलो, श्वसन प्रकाराचं पूर्ण नाव मी आठवलं. पहिला श्वसन प्रकार जो आहे त्याचं नाव मी आठवलं. तो मनातल्या मनात म्हटलो. बंद डोळ्यांच्या समोर ते सगळं चित्र उभं राहिलं. मी ज्या ठिकाणी साधना करतो त्या ठिकाणी कल्पना केली, माझं शरीर मी घेऊन गेलो त्या ठिकाणी आणि तिथे मी जो काही स्टूल मांडला आहे किंवा ज्या काही जागेवर मी बसतो तिथे बसलो. पायाला 90 अंशाचा कोन केला आहे, गुडघे जुळवले, टाचा जुळवलेले आहेत, पाठीच्या कणा ताठ ठेवला आहे. हे सगळं बारकाईने सगळं कल्पनेने करायचं. तुम्हाला शरीर काही करत नाही. ही कल्पना त्या ठिकाणी केलो. श्वासाकडे लक्ष दिलं, श्वास कसा चालू आहे तो बघितलं. श्वासामध्ये हळूहळू माझी उजवी नाडी चालू आहे, डावी नाडी चालू, त्याचा मी शोध घेतला. प्रयत्नपूर्वक शांततेत जाण्यासाठी मी डावी नाडी चालू केली. मनाच्या स्तरावर ह्या सगळ्या कल्पना आहेत. शरीर काही करत नाही. शांततेने बसलोय. कोणताही श्वास जो आहे त्याच्याकडे लक्ष देत मी मान पुढे घेतली, मान मागे घेतली. अशी 4 वेळा कृती केली. 4थ्या वेळेला मी मान मागे ठेवली आणि आता मी उच्छ्वास करत करत पुन्हा मान पुढे आणली आणि माझा दीर्घ श्वास घेत 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 मी मागे जातो. जितका ताण मला सर तेवढा मागे गेलो. सेकंदभर थांबलो. इथे कुंभकाची अनुभूती ती घेतली आणि मी दीर्घ श्वास सोडतोय. हे श्वास घेताना मी माझ्यामध्ये स्वयंशील तत्वातली प्राणशक्ती आत घेऊन जातोय. उच्छ्वास करताना शरीरात निर्माण झालेल्या सर्व अभावात्मक कल्पना, विचार उच्छ्वासावाटे बाहेर टाक. हा सगळा विचार आपल्याला 49 वेळा एकाग्रतेने करायचा. एकदम करायचा का नाही, 21, 28 जसं शरीरावर करतो तसंच मनावर थांबायचं. 21 केलो, मध्ये विश्रांती, पुन्हा 28 वेळा केलो आणि मग हीच कृती ज्याप्रमाणे आपण बसून विश्रांती पाठ म्हणतो त्याचप्रमाणे हा विश्रांती पाठ मला पूर्ण माझ्या बंद डोळ्यांच्या बरोबर प्रकाश रूपात अनुभवायचा. आता मी कल्पना करतो की माझ्या डोक्यावर किंवा मस्तकावर दिव्य प्रकाश मला दिसतोय तर त्याची अनुभूती मला येते का. आणि मग एक एक वाक्य माझ्याकडे जाताना हे सर्व करताना सांगितलं की आपल्याला इंजाल सर म्हणायचे की 1 तास मला हा लागतो. म्हणजे हे 1 तास जी एकाग्रता तुम्ही अनुभवली होती त्या अनुभूतीतून तुमची स्मृती निर्माण होणार. पण आता एकदम सर्वांना 1 तास जमेल का, कारण प्रत्येक प्रकृती निराळी. पण मी 5 मिनिटांपासून सुरुवात केली. 5 मिनिटामध्ये माझी 5च आवर्तन होतील.
किंवा मी 7 मिनटं केलं तर 7च आवर्तनं होती. पण मी तेवढ्या एकाग्रतेने रोज 5-7 मिनटं भरून ते करणारच हा संकल्प माझ्याकडून झाला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता शरीराला काही करायचं आहे का? एखादी व्यक्ती तुम्ही असं करत असताना बाहेरून आली, त्याने तुम्हाला बघितलं तर तो म्हणणार हा डोळे झाकून एक तर बसलाय किंवा झोपलाय, हा त्याचा विचार असेल. किंवा एखादा साधक असेल तर तो म्हणेल हा ध्यान करतो. पण तुम्ही केवळ आणि केवळ त्या योग्य जाणीवेच्या दृष्टीने स्वतःमध्ये फिरवण्याचं काम या मानसिक स्तरावरच्या सगळ्या श्वसन प्रकारामध्ये करणार आहात. एकदा का पहिल्या प्रकाराची कृती तुम्हाला व्यवस्थित जमायला लागली, पुढच्या 7 प्रकारांमध्ये करताना अडचण येणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला प्राथमिकमध्ये करत असताना शरीराची असणारी स्थिती आठवायची, श्वासाची स्थिती आठवायची, उच्छ्वासाची स्थिती आठवायची, मध्ये येणाऱ्या कुंभकाची स्थिती आठवायची आणि शरीर ती कृती करतंय याची तुम्हाला जाणीव घ्यायची. अशा स्तरावर हे मानसिक परिणाम घ्यायचे आणि याचा आध्यात्मिक स्तर कोणत्या वेळी करायचं गुरुजी? कोणत्या वेळी करायचं? श्वसन प्रकार करायला तुम्हाला ह्याच्यासाठी वेळेची आवश्यकता आहे. फक्त तुम्ही जेवल्यानंतर लगेच करायचं नाही, एवढी एकच अट आहे. 1 तासानंतर तुम्ही करू शकता. नंतर कर. गुरुजी याची अनुभूती श्वसन प्रकार करतानाच घेता आली तर चालतं का? करताना पण येणार आणि त्याच्या स्मृतीने सुद्धा येणार. सर सूर्यास्तानंतर नाही ना करायचं? काय? श्वसन प्रकार करू शकता. रात्री केलं तर हो, चालतो? मानसिक स्तरावर करायला काही हरकत नाही. फक्त खूप उशिरा करू नका. शक्यतो तुम्ही सकाळी जर करता आला, शक्यतो म्हटला तर खूप चांगलं, कारण सकाळी एकाग्रता खूप असते आणि मग त्याचा परिणाम. आणि एकदा का तुम्ही त्या सवयीमध्ये निपुण झालात की मग मात्र तुम्ही कोणत्याही वेळेला करू शकता. सुरुवातीला शिकताना आपल्याला काय करायचं? सकाळी करायचं. त्याच्याने आपल्याला खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल. एकदा का सवयींची स्मृती निर्माण झाली की ती स्मृती आपल्याकडे कायम जागृत राहते. जसं आपण सांगतो की प्राणायाम करत असताना सुद्धा आपल्याला बारकावा काय त्याच्यातला, तर एकदम आपण बसलो, श्वास सोडला, श्वास घेतला, श्वास रोखला, श्वास सोडला, पुन्हा श्वास घेतला, श्वास रोखला, श्वास सोडला, ही कृती होत असताना जर प्राणायाम करण्याच्या अगोदर तुम्ही 2-3 मिनटं शांत बसला, फक्त शांततेमध्ये विचारानं शांत केलं आणि मग प्राणायाम केला तर अधिक चांगला परिणाम या प्राणायामाचा होताना दिसून येतो. असे बारकावे शोधत शोधत आपल्याला पुढे जायचं. मग आता आपण काय केलं? पहिल्या पायरीवर योग्य जाणीवेची स्मृती आपल्यामध्ये निर्माण करताना या 7 घटकांचं माझ्याकडे प्रत्येक साधना करताना अवलंबत्व होतंय का, ते कृतीमध्ये येतंय का, याची जाणीव आपल्याला कायम ठेवायची. मग ही जाणीव काय करणार? तुम्हाला हळूहळू परिपूर्णतेकडे घेऊन जाणार आहे. मग ही परिपूर्णता तुम्हाला काय करणार आहे? तुमच्यातल्या ईश्वराची ओळख करून देणार आहे. आणि एकदा का ओळख पूर्ण झाली की मग प्रत्येकामध्ये असणारा जो ईश्वर आहे तो ईश्वर आपल्याला ओळखता येणार आहे. ह्या पायरीवर जाण्यासाठी आपल्याला सातत्याने सराव आणि सराव याच्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. मग आता आपल्याला हे पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी ज्या मार्गावर जायचं आहे आपल्याला, त्या मार्गाची पूर्ण ओळख या पहिल्या पाठामध्ये आपल्याला करून दे. मग हळूहळू आपण काय करणार आहे की आपण प्रकाशाच्या मार्गावर पुढे जाताना लक्षात येतं की आपल्यामध्ये योग्य जाणीव साधनेने निर्माण झाली. त्या साधनेमध्ये आपल्याला ज्ञान आणि प्रज्ञा आपल्यामध्येच आहेत अस्तित्वात. ते अस्तित्व आपल्याला शोधायचं आहे आणि हा शोध अचूकपणे करायचा. आणि मग हे अचूकपण हळूहळू आपल्याला, जसं आपण बघितलं की ज्ञान म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची माहिती करून घ्यायची, ती माहिती आपल्या कृतीमध्ये आणायची, कृतीच्या स्तरावर अनुभव घ्यायचा आणि मग ह्या ज्ञानातून जी विकसित बुद्धी निर्माण होते त्या विकसित बुद्धीला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे.
हे बुद्धीची विकसित जी स्थिती आहे तिला प्रज्ञा असं म्हटलं. या स्थितीला आपल्याला पाहायचं. पण याचा शोध आपण जसा जसा घेत जाऊ तसा तसाच हा मार्ग आपल्याला सापडणार आहे. तेव्हा ह्या मार्गावर जाण्यासाठी आपण स्वतःला तयार करून घेतले. आणि मग ह्या तयार करण्याच्या मार्गावर आपण काय करणार आहे, जे आपल्याला ज्ञान झालं ते केवळ आणि केवळ अखंड सराव आणि आपल्यामध्ये असणारी जिज्ञासा या दोन गोष्टींनी आपल्याला निर्माण केलं. तर मग आता ही जी जाणीव आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या साधनाविषयी कृतज्ञता असली पाहिजे आणि आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. पण गुरुजी मला असं होतंय, श्वसन प्रकार करताना असं होतं, पण इतर वेळी मला कधी कधी पूर्ण विश्रांती पाठ पूर्णपणे आठवतात आणि म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला व्हायला पाहिजे असं व्हायला, म्हणजे मला ते अनुभव यायला पाहिजे. बरोबर आहे. एक गोष्ट चांगली लागली, तुमच्या पाठांतराच्या स्थितीला जे ज्ञान तुम्हाला झालं ना, की तुम्हाला ते अचूकपणे आठवतं. आता जो पाठ आपण म्हटलाय विश्रांती पाठ, त्या विश्रांती पाठाचा परिणाम का म्हणायचं आहे, तर आता मी कल्पना करतोय म्हटलं तर असं पहिलं वाक्य जर आहे पहिल्या पाठाचं, तर ती कल्पना नक्की काय आहे, तर ती ईश्वरी तत्वाची कल्पना आहे. त्या ईश्वरी तत्वामध्ये काय काय सामावलेलं आहे, तर त्याच्यात ही 7 तत्व आणि 8वं ब्रह्मानुभवाचं तत्व साठलेलं आहे. पण याच्यातला जो अनुभव मला येतो ते काय करतं, पुढे पुढे तुम्हाला अडथळा निर्माण करतं. तो अडथळा हळूहळू कमी होईल. कधी? जितकं सातत्य वाढेल तेवढं. आणि एकदा का हा प्रयत्न योग्य दिशेने चाललाय असं म्हटलं की मग त्याच्यामध्ये शब्दांचा परिणाम आपल्याला अनुभवायला येणार आहे. मग त्या परिणामांच्या अनुभूती येण्यासाठी मात्र काही कालावधी नक्की जाणार आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण जेव्हा साधनाला बसतो तेव्हा आपण इतर विचारातून परिपूर्णपणे बाजूला असतो आणि साधनाच्या विचाराशी पूर्ण एकरूप असतो. त्यावेळेला आपल्याला अनुभव खूप चांगले येतात. या उलट व्यवहारामध्ये जेव्हा तुम्हाला हा आठवत असेल तेव्हा इतर गोष्टींशी जोडून हे विचार येतात. ही सुरुवातीची स्थिती सर्वांना आहे. आम्ही पण या स्थितीतून गेलेलो आहोत. मग आपल्याला काय करायचंय, तर उच्च प्रेरणा आपल्यामध्ये विकसित करायची, जागृत करायची. ही प्रेरणा काय, तर केवळ साधना साधना आणि साधना, सराव सराव सराव, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तो कसा असला पाहिजे, तर अत्यंत प्रामाणिक. कुठेही कुणीतरी सांगितलं म्हणून मी करतो. कारण पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी सातत्याने आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर चालणं अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या मार्गावर चालणं म्हणजे ज्याला आपण उत्सुकता म्हणतो, क्युरियोसिटी, की हे काय आहे, हे काय आहे, हे काय, हे जाणून घेऊ. हळूहळू ते अनुभवाच्या स्तरावर स्वतःमध्ये उतरवणं. हे स्वतःमध्ये उतरवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे आधी शब्दाच्या स्तरावर समजून करून घ्यायची आणि नंतर कृतीच्या स्तरावर समजून घ्यायची. मग ही कृती आपल्याला ज्या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्या महाद्वाराच्या दुसऱ्या पायरीवर आपल्याला पाऊल ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ज्ञान आणि प्रज्ञा याचा आपल्याला अचूक शोध घ्यायचा आहे. हा शोध आपण पुढच्या पाठामध्ये घेऊया. दुसऱ्या पाठामध्ये ज्याची सुरुवात होईल. योग्य जाणीवेमुळे आपल्याला हे लक्षात येतं की ज्ञान आणि प्रकाश या दोन्ही आपल्या आतमध्ये स्थापित झालेले आहेत. जसा जसा आपण शोध घेऊ तसा तसा आपल्याला मार्ग सापडणार आहे. खरोखर ते आपल्यामध्ये आहे हे किती सुंदर, किती अद्भुत आहे. या वर्गातील तुमच्या प्रत्येकामध्ये ते स्थित आहे. ते मिळवण्यासाठी केवळ आणि केवळ आपल्याला अचूक शोध घ्यायचा आहे. मग या शोधाच्या प्रक्रियेकडे आपण पुढच्या वर्गामध्ये जाऊया. तर आता कोणी पुन्हा एकदा वर्ग संबंधित गुरुजी मला असं विचारायचं होतं की अग्नीला अग्नी मारक होऊ शकतो का, का अग्नीला अग्नीने परत अग्नी जास्त प्रज्वलित होतो? सुरुवातीला सांगितलं तुम्ही होता की नाही, जर आपण साधना करताना अग्नी प्रमाणाच्या बाहेर कमी जागृत केला तर साधना विकसित व्हायला वेळ लागेल. प्रमाणापेक्षा जास्त वापरला तर तो त्रासदायक ठरेल. या दोन्हीचा जो समन्वय आहे तो समन्वय आपल्याला या ठिकाणी साधायचा आहे. अग्नीचा म्हणजे अग्नीला आपल्याला योग्य दिशेला वळवायचं. म्हणजे अग्नी तारकही होऊ शकतो आणि मारकही होऊ शकतो. मारकही होऊ शकतो. बघा ना, काही साधकांनी तो आकुंचनाचा व्यायाम अति केल्यामुळे काहींना उष्णतेचा त्रास झालेला आहे.
हे लोकांनी अनुभवाने सांगितले. म्हणजे का तर एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणं व्यवहारात आपण म्हणतो ते त्रासदायक होतं. किंवा मराठीमध्ये म्हण आहे आपल्याकडे, अति तिथे माती. कोणत्याही गोष्टी तुम्ही जर केलं, साधनाचा गैरवापर केला, बघा एखादा साधकाला सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्या सिद्धी त्याने व्यावहारिक जीवनामध्ये वापरल्या तर त्यात एक दिवस संपतात, पुन्हा ती सिद्धी कार्य करत नाही. अगदी तसंच आहे या साधनेचं. आपल्याला इथे कुठे जायचं नाही की मला जे ज्ञान प्राप्त म्हणजे होतं गुरुजी असं आपल्याला भूक जर लागली असेल तर आपण कमी खाल्लं तरी त्रास होतो आणि जास्त खाल्लं तरी आपल्याला मारक होऊ शकतं. म्हणजे होऊ शकतं. जीवन करी जीवित्वा, म्हणजे जास्त खाल्लं गेलं तरी आपल्याला त्रास होईल. कमी खाल्लं गेलं तर शरीराचं कुपोषण होणार, अति खाल्लं तर शरीराला पचवण्यासाठी जास्त श्रम करावे लागणार. म्हणून आपल्याकडे मराठीमध्ये म्हण सुद्धा आहे की मग जेवताना नेहमी 2 घास कमी खावे. हे शरीराला योग्यरित्या कार्यरत करण्यासाठीची कोणती गोष्ट आहे याचं अचूक ज्ञान म्हणजे योग्य जाणीव आपल्याला ही साधना करून देते. आता आपण जो प्राथमिक संपल्यानंतर 7 दिवसांचा लंघनाचा उपवास घेतो, त्याच्या मागे सुद्धा शरीर शुद्धीचं तत्व आहे. त्याला जरी आपण उपवास म्हणत असतो तर मुख्य तत्व त्याच्यात काय तर शरीर शुद्धी. असं अचूक ज्ञान समजायचं. इतराच्या गोष्टीशी जोडताना व्यवहारात नाही जोडायचं त्याला. आणि ही समजून घेण्याची प्रक्रिया आपल्याला नियमित गुरुजी हा बोला. आकुंचन व्यायाम करताना श्वास हा तोंडाचा चंबू करून घ्यायचा की नाकानेच घ्यायचं? म्हणजे श्वास- नाकानेच घेतो पण चंबू करायचं का तोंडाचा? नाही अजिबात नाही. तिथे श्वासाचा काही संबंधच नाही येते. तुम्हाला नेहमीचा जो श्वास चालू आहे तोच चालू ठेवायचा आहे. हम्म. इथे फक्त आपल्याला आणि उच्छ्वासामुळे आवाज कट होतो तुमचा. उच्छ्वास पण तोंडाच्या आवाज येत नाही तुमचा आवाज. हरिहर ओम सर, त्यांना असं विचारायचंय की हा सांगा. की अंकुंचन प्रकार करताना तोंडाचा चंबू करून श्वास घ्यायचा आणि म्हणजे असं मूलबंद करायचं का, असं बहुतेक आहे त्यांचं काहीतरी विचारायचंय. उच्छ्वास करताना दाताच्या पेटीतून करायचं का असं कोणाला? आता आवाज येतोय का गुरुजी? हा बोला बोला. आवाज येतोय? येतोय. हा म्हणजे तर चंबू करायचा नाही का ना? म्हणजे आपण सध्या जसं आकुंचन करताना चंबू करायचा नाही. पहिली गोष्ट, श्वास आणि- आपला नॉर्मल चालू असेल. घेताना श्वास फक्त आपल्या गुदद्वाराचे स्नायू आवळले जातील. 4 सेकंद आपण थांबून ठेवणार, पुन्हा 4 सेकंदांनी त्याच पद्धतीने सावकाश होणार. खूप सावकाश करायची प्रक्रिया, अजिबात घाई पण करायची नाही. हे उच्छ्वास पण दाताच्या फटीतून करायचा नाही, नाही नाकानेच करायचा उच्छ्वास. नाही नॉर्मल श्वास आहे. आणि श्वास घेतो तेव्हाच मसल्स म्हणजे हे करायचे का? हो हा. खेचून आत घ्यायचे? श्वास घेताना मसल आत खेचून घ्यायचे, श्वास सोडताना सैल करायचे. साधं तत्व. नाही, मी एक युट्यूबला व्हिडिओ पाहिला, त्याच्यात त्यांनी मूलबंद सांगताना असं सांगितलं की श्वास घ्यायचा, सोडायचा आणि मग मूलबंद बांधायचे, म्हणजे ते मसल्स खेचायचे. मूलबंध लावणे ही योगाची वेगळी क्रिया आहे आणि आपण करतो या क्रियेचं नाव आकुंचन आहे. म्हणजे आपण मूलबंध कसं असतं की तुम्हाला किती वेळ ठेवायचा त्याच्यावर तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही तो करणार आहात मूलबंध. याच्यामध्ये आपली प्रक्रिया काय, घेणे 4 सेकंद धरणे सोडणे, घेणे 4 सेकंद धरणे सोडणे, एवढीच प्रक्रिया आपल्याकडनं घडते. आणि म्हणजे घेताना मसल्स खेचायचे आणि सोडताना रिलीज करायचे. बस एवढीच प्रकृतीची क्रिया आहे. आता ह्या दिवसामध्ये कोणालाही त्रास होणार नाही थंडीचा. हो गुरुजी नमस्कार. मला एक विचारायचंय, 27 घटकावर ओंकार करतो ना तेव्हा मूलबंध हे करायचं का? आवश्यकता नाही, नकळतपणे होत आणि- असतो, जाणीवपूर्वक करण्याची आवश्यकता नाही. आणि आकुंचन व्यायाम करताना सुखासनात करायचा की आपण जे स्मरणवर्धक करताना जी स्थिती घेतो शरीराची तशी स्थिती घ्यायची? तुम्ही खाली मांडी घालूनही करू शकता. फक्त जागा तुम्ही जी आहे ती कडक जागेवर बसा, म्हणजे त्याची कडक. जाणीव आपल्याला होते फक्त. हो. हां, खुर्चीवर बसून केला तरी चालतो किंवा मग स्टूलवर बसून केला तरी चालेल, जमिनीवर बसून केला तरी चालेल. पाठीचा कणा ताठ राहतो याकडे लक्ष ठेवायचं. पाठीचा कणा ताठ का ठेवायचा हे सांगितलेले किती जणांच्या लक्षात आहे? आपण ज्याला स्पायनल कॉर्ड जो म्हणतो आपण त्याला मज्जारज्जू,
मज्जारज्जूसाठी मेरुदंडासाठी हा आपण मेरुदंडात सगळीकडे येणारी जी आता ती ऊर्जा- प्रवाहाची शक्ती आहे तिला कुठं अडथळा निर्माण होऊ नये घेणाऱ्या अडथळे. श्वासात, तो अडथळा म्हणून पाठीचा कानात ताठ ठेवावा, त्याच्याने आपल्याला जास्त फायदा होतो. समजा थोडा इकडे झालं तर काय, तर परिणाम थोडा कमी होईल, तोटा काही होणार नाही. पण ताठ ठेवायला शिकलं की हळूहळू शरीराला ती चांगली सवय लागते. येणारा श्वास 7ही चक्रांना भेदून आपल्याला लवकर परिणाम देतो. तर अशी जी काही प्रज्ञा आहे आणि हे ज्ञान आहे हे आपण पुढच्या पाठामध्ये शिकणार आहोत. तर आता वर्ग संपण्याची प्रार्थना घेऊया आणि आजचा वर्ग आपण या ठिकाणी थांबूया. खूप छान झाला. कोण घेतं प्रार्थना कोण घेते? कोण घेतं का मी घेऊ? घ्या, तुम्हीच घ्या. दोन्ही प्रार्थना तुमच्याकडे. घेऊ का? हो, घ्या. घ्या 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 घ्या, असं काही नाही, घ्या. कोटी कोटी वंदन सर, खूप कृतज्ञता. गुरुजनांना कोटी कोटी वंदन. सर्व प्रकाशाचे अधिकारी. आता आपण वर्ग संपण्याची प्रार्थना म्हणूया. सर्वे भवन्ति सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरिहर ओम. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायका. हरि